रॉयल रवी गाबा तुषार गाबा यांच्या मालकीची टीम आहे ज्यांच्यामध्ये होणार आहे ही फायनल मॅच। कोणत्याही मॅच पेक्षा फायनल थोडीशी वेगळी असते आणि या फायनल tenniscricket.in वर देखील आमच्याशी जोडले जात आहेत खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक, त्यांचंही स्वागत असणार आहे। इम्रोज खान ठाण्याच्या महागिरी परिसरातील मॅचला होते सुरुवात आणि टाळ्यांचा गजरही होतोय। ओ पहिलाच बॉल काय टाकलाय, टाळ्यांचा गजर होऊ लागलेला आहे। का नाही होणार, टाळ्यांचा गजर हा झालाच पाहिजे। अस्त्र आहे तेच वापरलं। यावेळेला मात्र बॉल खेचला रोहित चंदीगडिया यांच्या बॅट मधून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर। ट्रिगर मूवमेंट देखने लायक थी क्योंकि उन्होंने लेग देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। फायनल मॅच आहे, प्रेक्षकांना उत्कंठा या मॅचची। ओ हो यावेळेला ओ दांडी 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 गुल इम्रोज ठाण्याचा तुटून पडला। ज्या विकेटची आवश्यकता होती रोहित चंदीगडिया यांना माघारी पाठवलंय। बहुत जबरदस्त वेरिएशन नसतं हेच या ठिकाणी इम्रोजने सांगितलंय आणि एखाद्या यशाने हुरळून सुद्धा जायचं नसतं ते देखील इकडे पाहायला मिळत आहे। आर्यन भोईर भिवंडीच्या हायवे विभागाचा युवा गोलंदाज, गोलंदाजीसाठी कालच्या रात्रीत त्याने मात्र जबरदस्त कामगिरी केली होती। बॉलिंगसाठी दाखल झालेत। यावेळेला हा बॉल फटका खेळलाय, तो फसलाय, बॉल हवेत आहे। ओ पहिल्याच बॉलवर आर्यन आले, टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय। काय जबरदस्त कामगिरी, आणखीन एक धक्का पंजाब हरियाणाला। चिन म्यूजिक वाली बॉल और आर्यन भोईर की तारीफ करूंगा। कल भी हमने इसके ऊपर हाईवे दीवे गांव से आते हैं 8 रन 2 विकेट के नुकसान पर। ओ याही वेळेला अपील केलाय, यस यस ते उचलून धरलाय। धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय। या भिवंडीच्या बॉलरने पंजाब आणि हरियाणाच्या बॅटर पुढे मात्र आव्हान उभं केलंय, आणखीन एक धक्का दिलाय। स्टंप टू स्टंप बॉलिंग, निरंतरता। या वेळेला फटका समोर खेळतायत, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला, बॉल थोडासा पुढे होता, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। 4 चौकार, उमदा टाइमिंग, धमाका। यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय। तिकडे यष्टी रक्षक आहेत अजित मोहिते आणि याच साठी इम्रोजला पुन्हा आणलं होतं आणखीन एक विकेट घ्यावी याकरता आणि विकेट नंबर खेला है और 14 पे 4 सुहास। यावेळेला फटका खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय, इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने। वाह, गरज होती फटक्याची आणि तो आलाय, सिक्सर। सकारात्मक सोच के साथ वहां शुरू करते हुए साहिल विकेट माघारी परतल्यात, परंतु 20 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। यावेळेला समोर उडवलाय, हा थोडासा रडार मध्येच केला आणि मग पुन्हा एकदा हवाई हल्ला होताना पाहायला मिळालाय। षटकार। वक्त आएगा, अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा। आपण होतो यस आगमन झालेला आहे, ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि साहेबांचं स्वागत षटकाराने केलेलं आहे। आणखीन एक 6 सुपर शॉट, सुहास पवार की गेंदबाजी के गर्दे उड़ा दिए यहाँ पर द ड्रीम हरियाणा रॉयल टीम ने। 282 सिक्सर। साहिल इतनी पंजाब हरियाणा। हो हा बॉल थोडासा लांबून वळवला, पहा या ओव्हर मध्ये 3 षटकार आले खरे, परंतु काही डॉट। अब ये खराब बॉल थी, दायरे के बहुत ज्यादा बाहर, वाइड बॉल। कधीच गर्दी पाहायला मिळते कारण ही स्पर्धा यशस्वी झाली आहे। इस बार चाबुक शॉट सीधा स्टैंड में गई और ये लगा गगनचुंबी छक्का, गेंदबाज हक्का बक्का। वाह, कडक कडक फटका पाहायला मिळाला। साहिल हा एका बाजूने किल्ला लढवतोय। ओ क्लीन बोल्ड, व्हाट अ यॉर्कर। जब सब कुछ लगा खत्म हो गया है वही समय है और बल्लेबाज का अंत ट्रेजिक था। इस बार मिस टाइम कर दिया, एक और विकेट। तोहफा 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 तोहफा, लाया लाया लाया, तोहफा आ गया। नाव किरण आहे, परंतु रन काही देत नाहीये, त्याच्या उलट विकेट घेताना पाहायला मिळतोय। 6वा धक्का बसलेला आहे, 41 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। मॅच मध्ये असं वाटत होतं साहिलने थोडासा दबाव दूर केलाय, परंतु किरण आले आणि किरणने विकेट केलाय आणि बॉल खूप लांब आहे। हा 6 बॉल, त्याच्यावर सुद्धा 6 मारायची एक वेगळी मजा आहे। अजय
और इस बार धीमी गेंद थी, केवल 100 का स्पीड 100.50 है, तो मैच में काफी रोमांच बना रहेगा दूसरी पारी में। इस बार दूर से भी दूर उड़न खटोला कैरन, बहुत बड़ी आज देखने मिला है। 59 पर 6, पारी का 7वां ओवर। इस बार बेहतर बॉल बेल्स के ऊपर से निकाल दिया था, एक अच्छा अंजाम ओवर का। या गावचा प्रीतम बारी 8.43 का रन रेट प्रीतम बारी कमेंट्री बॉक्स वाले छोर से, राइट आर्म ओवर द विकेट। अब राउंड द विकेट आए इस बार, और ये अपर कट, ये सुपर है, ये अपर है और सुपर से भी ऊपर है। 6 रन। या षटकातल्या चुकीला माफ ऊपर उठती हुई लिफ्टर बॉल, बहुत बढ़िया। इस बार भी वहां डॉट बॉल अपील और तीसरे अंपायर की मदद मांगी जाएगी। अजीत गावचा हा स्टार यस्त्यांच्या पाठीमागून मन जिंकतोय काय है, लेकिन यादगार रहा। थैंक यू सो मच। टेनिस क्रिकेट के कमेंटेटर दे 70 रन, कैलकुलेशन आसान या मुश्किल। स्ट्राइक पे साइड से गेंदबाजी में पप्पी लुभाना। पहला बॉल ऊंची गई है, पीछे फील्डर मौजूद, क्या पकड़ पाएंगे कैच? पहला कैच हो सकता है, पहली बॉल पहला विकेट आया है, मुकाबला को बना दिया गया है। पप्पी लुभाना, पप्पीने दिली आहे जादूची छप्पी। पहिल्याच बॉलवर विकेट आली आणि विकेट आले शाहिदची। पॉवर प्ले फोडणारा खेळाडू गोल्डन यश। आरजे धमाका महाराष्ट्र झोन 1 च्या समोर टार्गेट आहे 70 रनचं ड्रीम हरियाणा पंजाब रॉयल्स कडून। फील्डर मौजूद था मगर उसी भी चली गई है, बाउंड्री आ गई है। वो पहली बॉल पे विकेट, दूसरी बॉल पे बाउंड्री। क्या बात है, कमाल की शुरुआत दोनों तरफ से हुई है। मानसिक बल्लेबाजी दिखती है, शांत तरीके से आते रन बना जाते हैं। पिछले मैच में अर्धशतक से चुके थे मगर वो मुकाबला सिंगल हैंडेडली जिताया था। इस बार ऊंची गई है, अब ऊंची भी है और दूरी भी प्राप्त कर ली है। 18 पे पहुंच गया टोटल। वेल डन रोहित साहब। मागच्या बॉलवर बीट केलं परंतु परत एक वेळा स्ट्रेंथवर पिटाई हो रही है। शेबी इनसाइड आउट शॉट खेला, पीछे फील्डर हैं, दर्शक एक बार फिर से बन जाएंगे। अब बैक टू बैक बाउंड्री आता हुआ। स्टँड अँड डिलिवर्ड एक्स्ट्रा कव्हरला चिरत बॉल बाउंड्री लाइन। अब कहां गई है? रोहित साहब रुकने का नाम ले नहीं रहे। ये फाइनल में अलग अंदाज है इनका। 28 पे पहुंच गया टोटल। इस समय 13 पे 3 थी हरियाणा पंजाब की टीम। 300 का स्ट्राइक रेट है उनका। 2 छक्के 2 चौके लगा चुके हैं रोहित। अब ये भी छक्के लगाने का ही प्रयास है। ऊंची तो है, क्या दूरी? इस बार 6 आ जाएगा। खरा फिल्डिंग मिड विकेटला आणि त्यानंतर हा षटकार आलाय। नाराज आहे जतीन। जतीन सांगतोय कॅच पकडायला पाहिजे, कॅचेस विन द मॅचेस, सोडू नको तू झेल। जानबूझ के ही तो खेला ये शॉट। फील्डर को भेजना था, भेज दिया है। एक और चौका प्राप्त कर लिया है। रोहित साहब के नाम एक और मोफत दाखवला जाणार आहे युवा सेनेच्या वतीने आणि आज त्याची अनाउन्समेंट होते। येणाऱ्या कालखंडामध्ये प्रो गोविंदा लीग सीझन 4 देखील येते ऑगस्ट महिन्यामध्ये। ती स्पर्धा पाहायला विसरू नका। शॉट बेहतर है। अब रोहित साहब को फ्लाइट पकड़नी है क्या? इतना जल्दी कौन करता है? अब रन ज्यादा है नहीं तो रोहित साहब करे जल्दी से फिनिश करके मुझे फ्लाइट पकड़ के कहीं और जाना है। एक और 6 रन यानी आणि 1 मेलाच मुंबई पुणे मिसिंग लेनचं देखील भव्य दिव्य थाटात उद्घाटन होणार आहे। बॉल हवेत आहे, चान्स आहे, विकेट येऊ शकते आणि पहिली विकेट आणि त्याच्यानंतर आता ही दुसरी विकेट। रोहित बॅक टू द पॅव्हिलियन। पाटील टाकीगा उरण बॅटची इथे कडा घेतलेली आहे। पंचांचा इशारा, बॅटर आउट। दूसरा है, तीसरा भी है, गुच्छे में विकेट आई है, मान सकते हैं आप। बसण्याची खूप चांगली व्यवस्था, अव्वल दर्जाचं टेलिकास्ट आणि त्यातल्या त्यात ही क्रिकेट ची पर्वणी तुम्ही सगळ्यांनीच अनुभवली। पॉइंटला कट केलाय, आणखीन एक विकेट। बंटी आला, बंटी
आता डगआउट मध्ये जाईल. खराब परफॉर्मन्स बंटीचा. साहिलच्या खात्यामध्ये दुसरं यश. जब जब पॅटर बेस्ट फिल्डर अशा अनेक किताब त्याने जिंकलेत असा खेळाडू अशरफ. परंतु साहिलचं मी कौतुक करेन. मागच्या 3 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. 2 विकेट त्याने घेतलेत. मॅच ऑन. सामना रंगू शकतो. बॉल हवेत आहे. कवसला लालाच्या बॅट मधून फटका फसलेला आहे. विकेट. आणखीन एक विकेट. साहिलने सांगितलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कमाल का विकेट है ये. 1 ओवर 3 विकेट और एक भी रन अभी तक आया नहीं है. मुकाबला आसान था मगर काहीतरी वेगळेपणाने वेगळं गिफ्ट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा असतो. मागच्या वर्षी खूप चांगलं सुंदर गीत त्यांनी गायलं होतं. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल होता. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे ओमकार देसाईला आहे षटकारांचा शौक. 15 बॉल 14 धावांची गरज. ओ मिस टाइम. बॉल हवेत आहे. कॅच. कॅप्टन डिपार्ट. आउट होतोय ओमकार देसाई आणि त्यामुळे आता कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक परत एक वेळा टीम. सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याण. सुहासने उडवलाय पहिलाच बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. वावराच्या बाहेर. बांधाच्या पल्ल्याड. हा येतोय षटकार. जब जब लगता पसीना सबको आता है. गला सबका सूखता है. असा हा सामना रंगत असताना 7 बॉल 4. पिकअप शॉट उचललाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलंय. टीम महाराष्ट्र झोन 1 ने माझा माझा महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा. वंदितो या भगव्या ध्वजा. गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा.